नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे पत्राष्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, 2 वर्षापूर्वी पत्राष्टेचा केअरटेकर आणि त्याची शोनू तेजस एक्सप्रेसने ट्रॅव्हल करत होते। तेव्हा हा केअरटेकर बसला होता शेवटच्या सीटवर, त्यामुळे ती ट्रेन चालताना शेक होत होती। याचा त्याला त्रास होत होता, पण हा माणूस उगाच त्या ट्रेनला नाव ठेवण्यात बिझी होता। खूप लोकांनी याला कॉमेंट्स देखील केले होते, पण ह्या मूर्ख माणसाने कोणालाच रिप्लाय दिला नव्हता। एवढंच नाही तर तेजस एक्सप्रेसमध्ये ह्याने खूप फॉल्ट्स देखील काढले होते। वर बोलत असा होता की हे तो मुद्दाम फॉल्ट्स नाही काढत आहे, जे याच्या डोळ्यांना दिसतंय चुकीचं त्याचाच हा एक्सपिरियन्स शेअर करत होता। तसंच सिमिलरली हा जे हाय क्वालिटीचा झोपडा स्टे चालवतोय त्यात यूज करणारे प्रोडक्ट्स हाय क्वालिटीचे असतात अकॉर्डिंग टू हिम, पण आपल्याला चुकीचं जे दिसतंय त्यावर आपण आपलं मत मांडतोय, त्यामुळे आपलं बोलणं त्याने पण स्पोर्टिंगली घ्यावं। थांबा मंडळी, त्याच्या त्या व्हिडिओ खाली जे कॉमेंट्स आले होते त्याचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते। पाहिलत ना मंडळी, हा बिनडोक माणूस ट्रेनच्या सगळ्यात शेवटच्या सीटवरती बसला होता, पण तरी देखील हा त्या ट्रेनला नावं ठेवत होता। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का हो, रात्रीचे 5 वाजतात ते? अहो, पत्राष्टेमध्ये रात्रीचे 5 वाजतात आणि रात्री 5 वाजता गेस्ट लोक केअरटेकरला कॉल करून मेडिसिन मागवतात। एवढे दिवस तर मला असं वाटत होतं की पहाटे 5 वाजतात, पण ह्या केअरटेकरने 2-3 दिवसा अगोदर व्हिडिओ बनवला होता की रात्री 5 वाजता कॉल आला, तेव्हाच मला समजलं की रात्रीचे पण 5 वाजतात। अरे हो, तो नाईट कॉलेजला जायचा ना, बरोबरच आहे त्याचं, कारण आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की त्याची केसच वेगळी आहेत, त्यामुळे त्याच्या इथे रात्रीचे 5 वाजू शकतात। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। मंडळी, कोणाला जर युनिक नाश्ता करायचा असेल तर त्यांनी नक्कीच पत्राष्टेला जावं, कारण केअरटेकर तिथे चहा सोबत आंबे देतो ब्रेकफास्ट मध्ये। काय युनिक कॉम्बिनेशन आहे ना, कधी तुम्ही खाल्लं आहे का चहा सोबत आंबे? आतापर्यंत तर मी चहा सोबत बिस्किट खाल्लं आहे, आंबोळी खाल्ली आहे, घावणे खाल्ले आहेत आणि चपाती देखील खाल्ली आहे, पण चहा सोबत आंबे हा तर नवीनच काहीतरी प्रकार मी बघितला आहे या पत्राष्टेमध्ये। वर मूर्ख माणूस बोलतो काय तर सगळीकडे माझाच आवाज घुमतो, पूर्ण महाराष्ट्रभर माझाच आवाज आहे। अरे बिंडोक माणसा, तुझा आवाज ऐकून ऐकून ना इथे कान किटलेत आमचे, जरा गप बस ना। महाराष्ट्रभर तुझा आवाज घुमतो की नाही ते मला माहिती नाही, पण मच्छर कशी कानाजवळ आवाज करते तसा तुझा आवाज वाटतो। अरे पत्राष्टेच्या केअरटेकर, तुला ऐकायचं आहे का तुझा आवाज कसा वाटतो ते? थांबा मी दाखवते। काय रे केअरटेकर, ऐकलास ना आवाज? असाच सेम तुझा आवाज वाटतो आम्हाला, आणि म्हणूनच सांगते मी तुला, जरा गप्प बसत जा, फालतूची बडबड जरा कमी कर। मंडळी, आजकाल पत्राष्टेचा मालक ह्याच्या घरी येणारे गेस्ट लोकांना जास्त दाखवत नाही, काय तर म्हणे आता आम्ही पाहुणे नाही दाखवू शकत, पण इन फ्युचर जर त्यांनी परमिशन दिली तर नक्कीच आम्ही सांगू की कोणते पाहुणे आले होते। अरे बिंडोक माणसा, तुला का रे कोणीच परमिशन देत नाही कधी? दुनिया तर जाऊ दे, चॅनलची CEO म्हणजे तुझी ताई आणि जीजू पण तुझ्या व्हिडिओ मध्ये येत नाहीत हल्ली। काय हो मंडळी, हे लोक गेस्ट वरती मेहरबानी करतायत का? त्यांना बोलतात काय तर नाश्ता करायचा असेल तर खालीच येऊन करा सगळ्यांनी, वर खाली करायला खूप प्रॉब्लेम होतो। वर हा बिंडोक माणूस गेस्टने किती काय काय खाल्लं ते सारखं सांगत बसतो, आता हे किती काय खाल्लं हे सांगणं गरजेचं आहे का? नाशिकच्या बिनपगारे काकूंने नाशिकची द्राक्ष आणली होती, तर बिंडोक माणूस बोलतो काय तर द्राक्ष गरम पाणीमध्ये मीठ टाकून त्याच्यातून धुवून घ्यायची। वर असं देखील बोलतो फ्रुट्स काय फळं काय सगळंच नीट धुवून घ्यायचं। आता या बिंडोक माणसाला कोणीतरी सांगावं समजावून, फ्रूट आणि फळ एकच असते। हा माणूस खरंच शाळेत गेला होता की नाही? द्राक्ष दाखवून वर अडाणी माणूस शोनूला विचारतो काय तर येतेस का द्राक्षाच्या मळ्यात मिसळ खायला? म्हणजे बिनपगारे काकूंकडे आता थर्ड हनीमूनची सोय करतोय वाटते हा। समझ रहे हो आप?
समझ रहे हो? त्या दिवशी मंडळी डिनरसाठी मुळ्याचं कालवण होतं, तर बोलतो काय तर एक शिंपी बनवली आहे. शिंपी नाही रे, शिंपी म्हणजे टेलर. मुळ्याचं असते त्याला एक शिपी बोलतात. कसा रे तू अडाणी आहेस. हा माणूस स्वतःच प्रिंगल शेअर करत नाही, पण नागकुजाऊ बेबीसाठी कुरकुरे आणले होते गेस्टने, ते याने तिला न विचारता हेल्परला देऊन टाकले. नागकुजाऊ बेबीचा चेहरा लगेच उतरला होता. त्यानंतर आजकाल याचे गेस्ट नाचणाऱ्या आजी आणि हसणाऱ्या आत्याकडे नाचत असतात सारखे सारखे. प्लस यांना तर गिफ्ट घेऊन येतात ते गेस्ट, त्याच सोबत आता आजी आत्याला पण गिफ्ट घेऊन येतात. ही नाचणारी आजी अजून पण बरेचसे काम करते, त्यामुळे हा केअरटेकर गेस्ट लोकांनी जर आजीकडे जायचं बोलले तर हा बिंडोक माणूस त्यांना आधी बुकिंग करायला लावतो. बुकिंग केल्याशिवाय हा आजी आत्याकडे गेस्ट लोकांना घेऊन जात नाही. गेस्ट पण उगाचच येत नाहीत सारखे सारखे, सगळे त्या आजीकडे जात आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी. आणि या लोकांनी त्या दिवशी कच्चा फणसाची भाजी बनवली होती, लक्षात आहे ना मंडळी तुम्हाला? तर तो फणस यांच्या हेल्परने न देता त्या आजीकडूनच नेला होता यांनी. कारण त्या दिवशी त्या फणसाची भाजी बनवली त्या व्हिडिओमध्ये एक हेल्पर नागकुजाऊ बेबीला विचारत होती की तुम्ही ही भाजी कुठून आणली, आणि बिंडोक पत्रास्टेच्या केअरटेकरने त्याचा पुढचा पार्ट ट्रिम केला होता. आता त्या गेस्टने आजीला चाय सोबत खायला म्हणून खारी टोस्ट कुरकुरे आणले होते, तर बिंडोक माणूस नसलेली अक्कल पाजळत बोलला, गावी हेच खाणं आवडते सगळ्यांना, फळं फुलं नाही आवडत कोणाला खायला. फळांचं तर ठीक आहे, पण फुलं कोण खाते? हा माणूस काय खरंच डोक्यावरती पडलाय का? आता हसऱ्या आत्याने त्या गेस्टला गावठी अंडी दिली होती दुसऱ्या दिवशीच्या ब्रेकफास्टसाठी, तर डबल मिनिंगने बिंडोक माणूस आजी आत्याला विचारतो काय तर एवढी अंडी तुम्ही कधी दिली, आणि वर हसून त्यांची खिल्ली देखील उडवत होता. हा माणूस किती निर्लज्ज आहे. त्या आजी आत्यापेक्षा याने याच्या मम्मीला विचारलं पाहिजे, कारण ती एका जागेवर बसून बसून तसं पण सीट गरम करतच असते. तसं पण एक दिवस ती अंडी पण देईल असं वाटते. त्या गेस्टने याला परफ्यूम दिलं होतं आणि ते बेला विटाचे परफ्यूम होते. मंडळी, तुमच्यापैकी जर कोण घरकोंबडी मनीषी काकूंचे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी त्या परफ्यूम बद्दल माहिती दिली होती, आणि आता ते परफ्यूम झेडमार्ट मध्ये देखील इझिली अवेलेबल आहे. जसा हा बिंडोक माणूस झेडमार्ट मधनं आणून हाय क्वालिटी मिरवतो, तसंच गेस्टने पण याचा पचका करून टाकला. हा बिंडोक माणूस कोणत्या जन्मात जगतोय त्यालाच माहिती. त्याच गेस्टने काकूंना गाऊन देखील गिफ्ट केला आहे. अरे, कोणीतरी त्या काकूंना आता गळ्यात घालण्याचा फडका पण नवीन द्या. नुसतं आपलं एकच तो पांढरा कपडा घालून गळ्यात फिरत असतात. दुसऱ्या दिवशी मंडळी किरकिरे काकू एकदम फॉर्म मध्ये आल्या होत्या. काकू गेल्या होत्या समोरच्या प्लॉट मध्ये कचरा उचलायला. आता मला हे समजत नाही, त्या प्लॉट मध्ये कोणी राहत नाही तरी पण तिकडे कचरा कसा होतो? म्हणजे हेच लोक रात्रीचे जाऊन तिथे कचरा टाकतात ना? कारण गावातले लोक बिस्लरीचं पाणी का पिणार आहेत? त्या प्लॉट मध्ये जास्त करून बिस्लरीच्या बॉटल्स होत्या. मागे पाहिलं ना, मी तुम्हाला दाखवलं होतं की हा पत्रास्टेचा केअरटेकर त्या प्लॉट मध्ये साफसफाई करत होता आणि त्यात दारूची बॉटल देखील सापडली होती. कचरा उचलण्या अगोदर किरकिरे काकूंने 4 मेथीचे लाडू बाजूच्यांना देण्यासाठी काढले होते, तेव्हा त्या किचन मधना डबा धुवून घेऊन आल्या. काकू बोलताना स्वतःच्या मॅक्सीला डबा पुसून त्यात लाडू भरत होत्या. शी शी शी, ते बघूनच किती घाण वाटत होतं. एकतर हे लोक आंघोळ करतात की नाही देव जाणे, त्यात हे लोक ऑन कॅमेरा कुठेही कधी खाजवत बसतात. आता या किरकिरे काकूंने तो डबा जर आतूनच एका कपड्याला पुसून आणला असता तर काय बिघडलं असतं? आता यावरून 1-2 जणांनी पत्रास्टेच्या केअरटेकरला कॉमेंट देखील केली आहे. त्या दिवशी बिंडोक माणूस स्वतःच बोलत होता की मी आतापासून प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय देणार आहे. मग ह्या कॉमेंटला त्याने रिप्लाय का बरं दिला नाही? थांबा मंडळी, मी तुम्हाला कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते. आणि काय हो मंडळी, त्या किरकिरे काकूंना झालंय तरी काय नेमकं? काहीही बोललं की नुसतं होय 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 करत असतात. अरे बिंडोक पत्रास्टेच्या केअरटेकर, आता जेव्हा तुझा तो पत्रास्टे बंद करून मुंबईला येशील ना, तेव्हा एका चांगल्या सायकॅट्रिस्टला दाखव. तुम्हाला तिघांनाही ट्रीटमेंटची गरज आहे. आज परत नवीन गेस्ट आले होते आणि त्यांनी दिलं होतं ट्रे गिफ्ट मध्ये. त्यावर हवरट फॅमिली मधल्या किरकिरे काकू बोलतात काय तर एकच ट्रे दिली असती तरी चालली असती. एवढे गिफ्ट कशाला आणता? एकच काय तरी आणायचं होतं. एखादी बाई बोलली असती की गिफ्ट वगैरे काही आणू नका, पत्रास्टेला या,
पण कसलं काय, गिफ्ट जास्त नका आणू पण घेऊन या, असं या किरकिरे काकूंचं म्हणणं होतं. तर मंडळी, अशी आहे ही हवरट फॅमिली, जी कधीच सुधारणार नाही. तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.